नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता, 5-6 दिवस झाले असतील बहुतेक। तर मित्रांनो, व्हिडिओ नाही टाकण्याचे एक कारण होतं, तुम्हाला सांगतोय मी। कारण मी जवळपास दिवाळीपासून मी टेन्शनमध्ये आहे। कारण कसं झालं माहिती आहे का, आमच्या पूर्ण घराला वरून आहे ना पत्राला, त्याच्यानंतर ते सज्जा असतात त्या सज्जाला आणि रॅक वगैरे सगळ्याला करंट आला होता मित्रांनो। आणि ते करंट आमच्या मुलीला लागलं सुरुवातीला। सप्लाय तर बऱ्याच दिवसापासून बरोबर आहे। जे काही लोक म्हणतात ना भावकी कशाची असती, ते आता पुढचं नाही सांगत मी, पण खरोखर भावकी ती भावकीच असती। तर त्यांनी दुसरं जर असतं तर त्यांनी तेव्हाच करंट बघितलं असतं कुठून येतं काय येतं। पण त्यांनी तटीला लागले 15 दिवस लगातार आपल्या घराला करंट होतं मित्रांनो। त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला नाही। आमचे सख्खे चुलते लहानी त्यांच्या घरामधून आपल्या घरामध्ये सप्लाय होता, पण त्यांनी बघितलं नाही। नाकारत 10-12 दिवस गेले आणि 10-12 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस मग एक तिसरा माणूस समजा आमचा नातेवाईक गावातील त्यांना दाखवलं, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं। तोपर्यंत त्यांनी खोटं समजलं। मित्रांनो, एक विषय तुम्हाला सांगतो, गरिबी इतकी अवघड आहे की गरिबीमध्ये जर आपण कमजोर असलो तर लोक त्याचा जास्त फायदा घेतात। पैशानं कमजोर जर असला माणूस त्याचा जास्त फायदा घेतात। असा विषय माझ्यासोबत झालेला आहे मित्रांनो। कारण की त्या व्यक्तीनं मला 12-13 दिवस परेशान केलं। नाही म्हणे आमच्याकडं फाल्ट नाही, असं नाही तसं नाही। आणि कसं असतं माहिती आहे का, आजकालचं कलियुग आहे। या कलियुगामध्ये म्हणजे चोर हा म्हणजे आरडाओरडा करून त्याचं सिद्ध करतो, आणि जो इमानदार असतो त्याला काहीच करता येत नाही। कारण की चोराचं तेव्हाच लक्षात येतं, पण इमानदाराचं गॅरंटी कोणालाच येत नसती। असा विषय सगळा पैशाच्या जोरावर हे कलियुग चालू आहे मित्रांनो। तर ते सॉल्व झालेलं आहे आपलं। पण मित्रांनो, इतकं अवघड आहे, कंडिशन खूप अवघड आहे। कारण की इतकं डिप्रेशनमध्ये आलेलो आहे, खूप डिप्रेशनमध्ये आलेलो आहे। गावामध्ये राहणं, पण मुलं बाळ आहेत, एखाद्याला जास्त कमी शॉट जर लागला तर खूप अवघड आहे। तर अशा पद्धतीनं आमच्या संग कटकारस्थान म्हणा काहीतरी, ते आता आपण नाही सांगू शकत काय त्यांच्या मनामध्ये। पण लय अवघड आहे मित्रांनो, काय सांगा तुम्हाला। आधीच गरीब परिस्थिती, 1 एकर शेती आहे मला, आणि त्याच्यामध्ये असे जर दुश्मनदाई म्हणलं तर कसं गरिबानं जागावं सांगा बरं तुम्ही। इतकं अवघड झालेलं आहे, त्याच्यामुळं मी इतकं टेन्शनमध्ये मित्रांनो की खूप टेन्शनमध्ये। आमचा सक्का छोटा चुलता आहे लहाना, त्याने बऱ्याच वेळेस आमच्या वडिलाला पण पहिल्यानं असंच केलेलं आहे, परेशान केलं आहे। ना आता पण तो आमच्या मागं लागलेला आहे। कारण की आमचे छोटे बंधू आणि वडील शेतामध्ये राहतात, आणि त्यांनी आता माझ्या मागं लागलेला आहे। जर आता बघू काय होतं। तर त्याने आतापर्यंत फाल्ट बघितला नाही, त्या दिवशी बघितला, पण आता कळन जर परत करंट आलं तर मग काहीतरी निर्णय घ्यावा लागेल। कारण की खूप अवघड आहे मित्रांनो। 2 मुलं गावामध्ये राहत असतात, मुलगी पण गावामध्ये राहते, आणि आपण शेतामध्ये कामाला असतो, काम करतोय। आणि एखाद्या वेळेस कदाचित कमी जास्त जर शॉट लागला तर अवघड आहे। कारण करंट हे विचारून येत नसतं कोणाला, पण आता समोरच्याला किंमत नाही, त्याच्यामुळं काय डोकं लागणं माझं। मी खूप टेन्शनमध्ये आहे मित्रांनो। तर तुमचा सपोर्ट असू द्या मला जास्तीत जास्त, कारण की खूप अवघड झालेलं आहे। बघूया आपण आता काय होतं। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर एखाद्या दिवस करंट जर आलं तर मी तुम्हाला 100% दाखवून, टेस्टर लावून दाखवून, आणि मग तुमच्या लक्षात येईन की खरंच किती अवघड आहे। गरीब परिस्थिती इतकी अवघड आहे मित्रांनो। पैसा असला तरच माणसाला किंमत आहे, नाहीतर पैसा जर नसला त्या माणसाचं किती इमानदारीनं वागला तो माणूस तर त्याचं खोटं समजणारे लोक। त्याच्यामुळं पैसा हा माणसाकडं पाहिजे,
पण पैसा बी आपलं इमानदार माणसाचं कसं असतं, वाकड्या वाटेला जाऊन पैसा कमवत नाही आणि त्याच्यामुळे इमानदार माणूस पाठीमागे राहतो. पण हे जास्त दिवस चालत नसतं. एवढं आती तिथं माती असती, जास्त दिवस टिकत नसतं. होईन, थोडा वेळ लागन, पण सत्याचं सत्यच होत असतं मित्रांनो. सत्य कधी सोडायचं नाही. जोपर्यंत आपल्या गळ्यावर येऊ द्या तरी पण सत्य सोडू नका. 100% एक ना एक दिवस तुम्हाला यश त्याच्यामध्ये भेटणार. 100% तुमचं सत्याचं सत्यच होणार आणि खोट्याचं खोटेच होणार. बस आज इथपर्यंतच व्हिडिओ राहणार आहे. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.